पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। देवीची गा धनंजया, संसार तरु यया, आधीची आथी खांदिया, हेही नाही। चालू असलेला विषय हा 15व्या अध्यायातला मंगलाचरणाचा आहे आणि त्यातली आपण आता 59वी ओवी पाहत आहे। या संसार वृक्षाचं वर्णन इथं चाललेलं आहे। या रूपकातून हा संसार समजून द्यायचा आहे। त्याची मांडणी कशी आहे, हा अध्याय याप्रमाणे कसा मांडला जाईल, हा सगळा जो काही अगोदर पुढे येणाऱ्या विषयाचा अगोदर सांगण्याचा भाग असतो याला उपोद्घात असं म्हणतात आणि हा उपोद्घात चाललेला आहे। याच्यामध्ये असं सांगितलं की ज्या झाडाबद्दल तुला आम्ही सांगतो असा जे वृक्ष आहे की तो त्याची मुळं वर आहेत आणि बाकी सगळा त्याचा विस्तार आहे तो खाली। मग नुसते काही खालीच आहेत असं नाही तर कितीतरी अशा खाली आहेत आणि एवढ्याच शाखा खाली आलेल्याच असं नाही, काही वरही गेलेल्या आहेत। तरी ऊर्ध्वही कडे शाखांचे मांदोडे दिसता ती आपाडे सासिन्नले। आता जसं खाली 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 त्याच्या शाखा आलेल्या आहेत तसं वरही काही गेल्यात। एक शाखा दोन शाखा गेले असं नाही, झुंबाडेची झुंबाडे म्हणजे असं खूप वरती विस्तारही आहे खाली विस्तार आहे असा हा असलेला काय वृक्ष आहे। आता वरती वरती म्हणजे कसं तर मुळाच्या वर नाही, कारण जिथून मुळं आहेत त्याला ऊर्ध्व मूळ म्हणलं आहे, त्याच्यावर नाही त्याच्यापर्यंत, त्याच्यावर हे मूळ असलेलं वरच आहे। पण ज्यावेळेस अशा काय आहेत फांद्या की ज्या खाली तोंड करून निघाल्यात तशा काही वर तोंड करून निघाल्यात आणि तसंही त्यांची जी काय आहे तिकडचा वरचा खूप असा मोठा विस्तार झालेला आहे। झाले गगन चिपावेलिये का वारा मांडला रुखाचे न्याये, नाना अवस्थात्रये उदयला असे। आता हे सगळं रूपक सांगत असताना काय होतं की गुह्य ज्ञानाचा हा विषय, त्यामुळं अशा प्रकारचं झाड आणि त्याचं वर्णन लगेच्या लगे आपल्या ठिकाणी काय होत नाही, समजून येत नाही किंवा असं डोळ्यापुढं चित्रही उभं राहत नाही। आता जर सांगितलं की हा जो काही संसार वृक्ष आहे हा इतका मोठा आहे की जसं काही आकाशच सगळं वेलानी त्याच्या पाना फुलांनी भरून गेलं आहे। म्हणजे आकाश कसं आपल्याला व्यापक दिसतं, आपण जर एखाद्या उंचावर उभा राहिलो तर अगदी काही जमिनीच्या बाजूला खाली टेकलं की काय वर्तुळाकार क्षितिज दिसतं आणि सगळं वरून आकाश आहे आपल्याला असं वाटतं। एखादी छत्री घेऊन कसं आपण उभं राहावं तसं आकाश वरून वाटतं। पण हा संसार वृक्ष या संपूर्ण आकाशात एखादा डेरेदार जसं वेली असाव्यात आणि सगळ्या मोठ्या वृक्षाला त्यांनी झाकून टाकावं अशी काही वेल असते की केवढंही झाड असू द्या सगळ्या झाडाला ते व्यापून टाकते। तसा हा संसार वृक्षाने आकाशाला व्यापून टाकलं आहे। एवढंच नाही, दुसरंही त्याला असं एक उदाहरण दिलं की या सगळ्यामध्ये केवळ आकाशच नाही तर वारासुद्धा सगळ्याच ह्या असलेल्या वृक्षामध्येच आहे। आता हे का सांगितलं तर आपल्याला जे काही माहीत असलेली पंचमहाभूत आहे त्यातली पृथ्वी
कळते आपल्याला, पाणी कळतं, अग्नी कळतो, पण हे वरचे दोन आहेत ते सूक्ष्मात सूक्ष्म होत जातात. पृथ्वी जशी कळाली तसा अग्नी त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे पण कळतो. पाणी कळतं अगोदर, मग अग्नी कळतो, पण ते जेव्हा वारा आपल्या अंगाला लागतो किंवा एखादं झाड पानं हललेले दिसतात तेव्हा आपल्याला कळतं की वारा सुटलेला आहे. आणि जर वारा जोराचा नसेल किंवा पाणी हलणारा नसेल, अंगावरचे कपडे हलत नसतील, तर वाराच नाही का? तर वारा नाही असं नाही, आहे तो. आता काही कुठं काय आहे की सगळ्या आपल्या समोर काहीतरी त्याची हालचाल चालली हा दिसत नाही. तो नसतात तर श्वासोश्वास कसा चालला असता, म्हणजे आहे. मग त्याचं जे ते सूक्ष्म रूप आहे त्याच्यापेक्षा आकाश. पण हे सगळे ह्याच वृक्षाच्या ठिकाणी आहेत. नाना अवस्थात्रये उदयला असे. आता हा जो वृक्ष आहे त्याच्या ठिकाणी अजून दाखवलं की हा कसा आहे, तर 3 अवस्थेमध्ये. म्हणजे ह्याच्या ठिकाणी एकदाच एक अवस्था, दुसऱ्यांदा दुसरी, तिसऱ्यांदा तिसरी असं नाही, अवस्थात्रय म्हटलं ह्याने. मग काय? उत्पत्ती, स्थिती आणि लय. हा उत्पत्ती होतच असतो, स्थिती त्याची असतीच असते, लय होत असतो, अखंड चालू आहे. जसं आपण एखादं चक्र समोर पाहतो तेव्हा त्याचं जे काय असलेले मधला जो काही आरा आहे तो वर आलेला दिसतो, क्षणात खाली गेलेला असतो, पुन्हा वर आलेला दिसतो, पुन्हा खाली गेलेला. तसं उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्याचं सतत चालू आहे. एकदाच उत्पत्तीला आला आहे आणि जाणार लय असं नाही, तर सतत त्याचे हे सगळे चाललेले आहेत. असा असणारा हा कसा आहे, तर नेहमी त्याप्रमाणे उदय पावतो. ऐसा हा एको विश्वाकार विटंको उदयाला जान रुखो ऊर्ध्व मोळू. असा असणारा हा आता संसार वृक्ष. याच्या ठिकाणी काय आहे, तर हा संपूर्ण विश्वाकार आहे. म्हणजे संसार आपल्याला कसं वाटतं की आपल्या घरात जे काही आहे आणि आपल्या घरातल्या वस्तूशिवाय आपण ज्याला माझं माझं म्हणतो ते जे काय आपलं बाहेर पसरलेलं आहे तेवढ्याचं नाव संसार. पण शास्त्र सांगतं सगळं विश्व म्हणजे संसार. म्हणून संसार हा विश्वाकार आहे. जगत हा एक काय आहे शब्द जरी असला तरी संसारालाच लागू पडतो तो. ज आणि ग, ज म्हणजे जन्माला आणि ग म्हणजे गत्वा, जाणे, हे ज्याचं सतत चाललेलं आहे असं जे असणारा विश्वाकार आहे त्याला आता थोडंसं एक काय केलं, विशेषण दिलं. विटंकू म्हणजे विलक्षण आहे. हा आहे म्हणूच तो पुढं आहे. जसं आपण नदी वाहती आणि वाहत्या नदीतून ओंजळभर पाणी घेतलं, ते घेतले घोट आणि पुन्हा पाणी घेताना नदी तीच आहे, पण ते जे ओंजळ घेतली होती ते पाणी गेलं निघून, आता पुन्हा मागचा प्रवाहातलं पाणी आलं आहे. असं प्रत्येक ओंजळीत आपल्याला नवीन प्रवाहातलं पाणी घ्यावं लागेल. जेवढं पाणी घेतलं होतं ते सतत वाहत असल्यामुळं पुढं जातं. तसा हा विश्वाकार सतत काय आहे, बदलत जाणारा, वाहत राहणारा असा आहे. पण ह्या सगळ्याचं अस्तित्व कोणामुळे, तर ऊर्ध्व मूळं, त्याची मुळं वर आहेत म्हणून. आता ऊर्ध्व या कवण येथे मूळ ते किम लक्षण का अधोमुखपण शाखा कैसिया. आता त्याचे जे काही आपल्या पुढं प्रश्न पडतात त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला काय करणार आहेत, ओळीनं देणार आहेत. पहिलं काय आहे, ऊर्ध्व म्हणजे काय, ऊर्ध्व एक काय आहे, तिथं कुणामुळं ते ऊर्ध्व आहे, कुणाच्या आधारावर आहे हे सांगायचं आहे. दुसरं काय आहे, तेथे मूळ ते किम लक्षण. आता त्यात मूळ कशाचं आहे, काय त्या मुळाचं लक्षण काय, हे जसं सांगत असताना खाली उतरलेल्या शाखा, की जी शाखा थोड्याफार वरही आहेत आणि खाली आहेत, अशा ज्या काही शाखा म्हणजे फांद्या, त्या झाडाच्या असणाऱ्या फांद्या, ह्या फांद्या म्हणजे काय, त्या खाली कोणत्या उतरल्यात, वर जाणारी फांदी कशी आहे, ती कोणती आहे, हे सगळे विस्तार सगळे तुम्हाला पुढं सांगितले. म्हणजे मग काय होईल की या संसार वृक्षाची मांडणी लक्षात येईल. मग ह्यात कसे गुंतले, कोण गुंतले ते पुढे पाहू.
अथवा द्रुमायया आथी जिया मुळिया तिया कोण कैसिया ऊर्ध्व शाखा. एकंदरीत द्रुमा म्हणजे वृक्षच. हे सगळं जे काही आहे त्यातल्या ज्या मुळ्या आहेत आणि त्या खाली येणाऱ्या फांद्यांनासुद्धा काही मुळ्या आलेल्या आहेत. हे सगळं जसं आहे ते कसं आहे, काय आहे, जसं अगोदरचे प्रश्न आले तसं. आणि ऊर्ध्व शाखा कोणती. मागच्या ओवीत आपण पाहिलं की जसं वडाच्या झाडाला पारंब्या असतात आणि त्या पारंब्या कशा आहेत तर खाली 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 सुटून त्या झाडाला, त्या पारंब्याला जर कोणी माती ढीग लावला तर त्या पारंब्यापासूनच वडाचा आणखी एक बुंधा तयार होतो. असे किती बुंधे करायचे असले तर उतरलेल्या पारंब्याला माती चिटकली की त्या बुंध्यात रूपांतर झालं. आता इथं विशेष सांगायचं की यासुद्धा पारंब्यात, पण ह्यालासुद्धा डहाळ्यात, ह्यालासुद्धा फांद्या फुटलेल्या आहेत. इथं आपण पाहतो तेव्हा नुसत्या मुळ्यासारखं दिसतं, पण इथं मात्र काय झालं आहे, त्यालासुद्धा पानं आहेत, त्यालासुद्धा मुळ्या सुटलेल्या आहेत. हे सगळंच कसं, आधी जिया मुळिया म्हणजे ज्या खाली आलेल्या आहेत त्याला मुळ्या, हे कसं आहे हे सगळं समजून सांगू. आणि अश्वत्थू हा ऐसी प्रसिद्धी कायसी आत्मविद विलासी निर्णय केला. आता त्याच्यानंतर जे जे कोणी आत्मज्ञानी आहेत की या सगळ्या आत्मज्ञानीयानं ह्या वृक्षाला जाणले. कसं जाणले तर वृक्षाच्या बाजूला होऊन जाणले, वृक्षाच्या बाजूला होऊन त्याला जाणलं आणि जाणल्यानंतर आपल्याला समजून दिलं. असे जे कोणी आहेत त्या सगळ्यांनी काय केलं की याला एक अश्वत्थ अशा नावाचं काय प्रसिद्धी दिली, म्हणजे हे नाव दिलं. वास्तविक श्व अंथ हे 3 झाले की जे आज आहे ते उद्या नाही किंवा आत्ता आहे ते थोड्या वेळाने नाही. म्हणून ह्याला अनी काय केलं, जसं आपण जे असतं त्याला शाश्वत म्हणतो तसं हे आहे, पण हे सारखं बदलते, सारखं याच्या ठिकाणी परिवर्तन आहे. म्हणून मग जे आज आम्ही पाहतो तो ते आम्हाला वाटतं आम्ही झोपीतनं उठलो की आमचं घर तेच, आमचं जो समोर असलेलं सगळं काही परिसर तोच, पुढची झाडं वगैरे तेच आणि आमच्या आजूबाजूची माणसं तेच, झालं काय असतील गाई गुरं तेच, हे सगळं आहे ते दिसतंच ना. पण ह्यांच्या क्षणाक्षणात झालेला पालट हा काय लगे दिसतो का. आपल्याला आपल्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा पालट होतो आहे हे आपल्याजवळ काय आहे आपल्याला लगेच कळत नाही. आपलं एवढं जे काही शरीर आहे ह्यात कितीतरी काय सूक्ष्म अशा काय आहेत की एवढे पेशी आहेत की त्या क्षणाक्षणाला बदलत असतात. त्याच मृत पेशीचं आपल्या ह्याच्यातनं काही कुठं नाकाद्वारे, तोंडातल्या थुंकीद्वारे, मलमूत्राद्वारे बाहेर पडत असतात. हे सतत चालू आहे, आतले आत चालूच आहे. म्हणजेच सतत ह्याच्या ठिकाणचं बदल आहे. हे सगळं कुणी जाणलं, आत्मविद, म्हणजे ज्यांनी आत्मा पूर्ण जाणला आहे ते आत्मज्ञानी आहेत. आणि आत्मज्ञानीयानं हे सगळं जाणलं. हे जाणलं म्हणजे काय जाणायचं आता ह्याच्यात, तर पहिलं आपल्याला मागं एक ओवी होऊन गेली की जी सगळ्यात महत्त्वाची ओवी होती की करुणी संसार वावो स्वरूपी अहंते ठावो व्हावया अध्यावो 15वा. या ओवीत सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं होतं की पहिल्यांदा ज्ञानानं आपल्याला काय कळलं तर जीव आणि ब्रह्म ऐक्य हे कळलं. एवढं कळल्याने होत नाही, हे जगत मिथ्या हे कळावं लागतं. आणि आत्मविद जे आहेत किंवा आत्मज्ञानी जे आहेत त्यांना जगत मिथ्या हेही कळालं. म्हणून ते हे संसाराचं वर्णन कसं सांगायचं आहे ते सांगू लागले. त्या सगळ्या मांडणीमध्ये हे सगळं वर्णन अशा तऱ्हेनं आलं की त्याच्यातून जगत मिथ्यत्व आपल्या पुढे येणार आहे. जसं याच अगोदर चालू असलेल्या मंगलाचरणामध्येच आपल्याला दाखवलं होतं की आपल्या ठिकाणी वैराग्य कसं येईल, तर हा संसार अनित्य आहे हे कळल्यानंतर वैराग्य आपलं आपणहून तुमच्याकडे येईल.
मग त्या संसाराची अनित्यता आपल्याला कळाली पाहिजे. अनित्यता कळणं हेच ज्ञानाचा विषय आणि तोच जगन्मिथ्यत्वाचा विषय. हे आघवेची बरवे तुझिये प्रतितीसी फावे तैसे नि सांगो सोलिवे विन्यासे गा. आता एकंदरीत ज्या आत्मज्ञानी याबद्दल भगवंत सांगतात त्यांच्या ओळीतलेच आहेत भगवंतसुद्धा. भगवंतालासुद्धा हे सगळं जाणता येतच. पण अर्जुना तुला अशा तऱ्हेनं समजून सांगतो की जेणेकरून तुझ्या ठिकाणी हे सगळं काय आहे की विस्तारपूर्वक कळेल. वास्तविक भगवंताचं आणि अर्जुनाचा जो काही संवाद आहे आणि अर्जुनानं वेळोवेळी जे विचारलेले प्रश्न आहेत ते सगळे कसे आहेत तुमच्या आमच्यासाठीच. म्हणजे आपला तो प्रतिनिधी सामान्य जीवाला ज्या ज्या प्रकारच्या शंका आहेत त्या शंका विचारून घेण्याकरता अर्जुनानं विचारल्यानंतर आपल्यालासुद्धा लक्षात येतं की हे सुद्धा आपल्यालासुद्धा काय आहे हे कळालं नव्हतं. निघाला हा विषय, बरं झालं. म्हणून अर्जुनाला जितकं समजून सांगायचं आहे ते भगवंताच्या मनात असं आहे की सगळ्यांनाच समजून सांगायचं आहे. तेव्हा तुला अशा तऱ्हेने मी सांगेन की अत्यंत स्वच्छपणानं तुला कळेल. त्यात कुठंही संदेह राहणार नाही, शंका राहणार नाही, असं तुला समजून सांगेल. परी ऐके गा सुभगा हा प्रसंगो असे तुझची जोगा कानची करी हो सर्वांगा हिये आथिलिया. आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की परी ऐके गा सुभगा. हे अर्जुना तो भाग्यवंत आहेस, कारण अशा तऱ्हेचं काय आहे संवाद व्हायला आत्मचर्चा होण्याकरता सगळ्यांच्याच ठिकाणी इच्छा होत नाही. ज्यांच्या ठिकाणी इच्छा होते त्यांना त्या प्रकारचं समजून सांगणारा भेटत नाही. म्हणून ज्याला आत्मज्ञानाविषयी बोलता येतं असा वक्ता आणि आत्मज्ञानाचंच ऐकायचं आहे असा असणारा श्रोता, ह्या दोघांची गाठ पडणं अत्यंत गरजेचं असतं. आणि ज्याच्या ठिकाणी आपल्याला हे कधी भेटेल, कोण सांगेल, असा कोणी सांगणारा भेटेल का, असं जेव्हा अंतःकरणात उभा राहतं तो भाग्यवंत असतो. म्हणून अर्जुना तू भाग्यवंत आहे की तुला हे सगळं विचारायचं आहे, समजून घ्यायचं आहे. म्हणजेच काय आहे की तू खऱ्या अर्थानं श्रोता आहेस. हा प्रसंगो असे तुझची जोगा, तो खरा श्रोता आहेस की तुला हे समजून घ्यायची चाड आहे. तुला ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण माहिती करून घ्यायच्या आहेत आणि हे तुला समजून सांगितलं पाहिजे. त्याशिवाय तुझ्या मनातलं जे काही अगोदरचं आहे ते सगळं निघून जाणार नाही हे मलाही वाटतं. म्हणून मी आत्मज्ञानानं तुला यथार्थतेनं जगतमिथ्यत्व समजून देईल आणि तुला तुझ्या ठिकाणी ते समजून घ्यायची इच्छा असल्यामुळं तुलाही चांगल्या प्रकारे समजेल. मग आता तू एक कर की मी जे सांगायला लागलो आहे तिथं कानची करी हो गा सर्वांगा हिये आथिलिया. आता इतकं लक्षपूर्वक ऐक की ऐकत असताना काही जरी झालं तरी लक्ष इकडं तिकडं जाऊ देऊ नको. लक्ष एकाग्र करण्याचं धैर्य सांभाळ. एकदा काय झालं, एक कीर्तन चाललेलं होतं आणि एक वयस्कर गृहस्थ आपले बसलेले आणि एक मुलगा आला आणि त्यांच्या शेजारी बसला आणि ते बसला ते शांत काही बसेना, चुळबुळ. आता त्याचा धक्का लागतो आहे, आपली एकाग्रता भंग होते म्हणजे ते जरा पलीकडं सरकायचे की हा अजून त्यांच्याकडं सरकायचा. असं करत ते ज्या खांबाला टेकून बसले होते ते गेले पलीकडं, हा बसला खांबाला टेकून. पण तिथं तरी कुठं गप्प बसतोय, तिथंही सारखं त्याचं वळवळ चालूच राहिली. कीर्तन संपलं. ते म्हणले का रे कीर्तनाला आला, असं काय चाललं आहे तुझं वळवळ, शांत बसून नव्हतं काय ऐकायचं. काय म्हणलं, या खांबाला टेकलो, फार ढेकूण होते याच्यात, मला ढेकून चावायला लागले, मग मला चैन पडे ना. त्यांनी त्यांची पगडी काढली, अशी केली, त्यात होता विंचू. म्हणजे तुला ढेकून चावतेत, मला ह्याने काय गुदगुल्या गेल्यात काय. पण इतकी एकाग्रता झाली, उदाहरण आहे आपलं दृष्टांत म्हणून, पण इतकी एकाग्रता झाली पाहिजे की आपल्याला आजूबाजूला काय होतं आहे किंवा आपल्या आणखीन कुठं
काही वेळेला आपल्याच मांडीला अवघडलेलं असतं, मुंग्या येतात, पाठ अवघडती, पण हेही भान राहिलं नाही तर खरा श्रोता झाला. कसलंच भान त्याला न राहावं, हे सगळं होणं म्हणजेच सगळ्या अंगाचा तू कान केल्यासारखाच. आता तिथं कानात बाकीचं अंग माझं नाहीच, फक्त कान हेच अंग आहे आणि त्याद्वारे मी हे सगळं श्रवण करतोय. मग अशा श्रवणाच्या वेळेस आपल्या ठिकाणी काहीतरी होतं, तेव्हा धैर्य पक्क असणं गरजेचं आहे. ऐसे प्रेम रसे सुरफुरे, बोलिले जव यादव वरे, जव अवधान अर्जुनाकारे मूर्त झाले. आता ह्या सगळ्यासाठी आणखी काही गोष्टी की श्रोता आणि वक्ता ह्या दोघांची जोडी दाखवत असताना मला याला सांगावं वाटतंय अशा तऱ्हेचं प्रेम भगवंताच्या ठिकाणी की हे अर्जुनाला मी सांगितलं तर बरं झालं, अर्जुनाला हे समजल. आणि ऐकणाराच्या ठिकाणी त्या गोष्टीचं प्रेम आहे. असं म्हणतात की ऐकणाराला तो विषय ऐकायचा नसला आणि सांगणारा मात्र दुसराच विषय सांगत असला तर कसा मेळ जमेल. आता इथं नाही का धृतराष्ट्राचा संजयाचा मेळच जमत नाही. ते म्हणतो तुला कोणी असलं विचारलं आहे, तू कशाला ह्या गोष्टी सांगतो. म्हणजे त्याचा ऐकण्याचा विषय वेगळा आणि इथं जे काही संजय ऐकतोय आणि धृतराष्ट्राला सांगतोय तो विषय वेगळा. तसं नाही इथं. म्हणून हा ऐकणारा इतका चांगला भेटला आहे, ह्याचा आनंद झाला आहे कोणाला, भगवंताला. मग प्रेम रसे म्हणून जे बोलणे ते प्रेमातून बाहेर येते आणि त्या बोलण्यामध्ये इतकं स्फुरण आहे की ते सांगत असताना अर्जुनाचं जे काही ऐकणं आहे ते ऐकणं प्रत्यक्ष आता मूर्तिमंत झालं आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी अर्जुन हा जो काही एक समोर बसलेली व्यक्ती ते नाही फक्त ऐकणं आहे, हेच त्या व्यक्तीचं सुद्धा गौणत्व आहे तिथं. तर त्याचं ऐकणं आहे तो इतकं लक्षपूर्वक ऐकतो आहे हे भगवंताच्या ठिकाणी माहीत असल्यामुळं अत्यंत प्रेमानं हे सगळं सांगितलं जातं. देव निरूपिती ते थेकुले, एवढे श्रोते पण फाकले, जैसे आकाशा खेव पसरले दाही दिशा. आता सांगितलं म्हणजे अर्जुन हा श्रोता आहे, याचंच महत्त्व सांगायचं आहे. भगवंताला तर प्रेम आहेच आणि भगवंताला त्यांना सांगायचंच आहे. पण अर्जुन कसा आहे तर भगवंत जेवढं काय सांगतात ते फार थोडं आहे, मला अजून खूप ऐकायचं आहे, तुम्ही सांगताय ते फार थोडं आहे, माझ्या ठिकाणी इतकं ऐकायचं आहे की तुमचं शब्द म्हणजे माझ्या ऐकण्याच्या कुठंतरी कोपऱ्यातच जाऊन बसतात, अजून ऐकणं माझं मोठंच राहिलेलं आहे. जसं काय आहे की एखादं मोठी गोणी असावी आणि उगं ओंजळभर त्यात टाकलं तर ती गोणी कधी भरायची आणि एका ओंजळीनं तरी कधी भरणार. जसं त्या असलेल्या गोणीमध्ये भराभर धान्य टाकलं तरच ते लवकर भरल, तसं अर्जुनाच्या ऐकण्याची गोणी मोठी आणि भगवंताचं काय सांगणं हे तिथं कमी पडतंय असं अर्जुनाला वाटू लागलं. जैसे आकाशा खेव पसरले दाही दिशा. आपल्या पुढं कशा दाही दिशा असतात म्हणजे 4 दिशा प्रमुख, 4 उपदिशा आणि वरची एक दिशा आणि खालची एक, असं 10 दिशा. ह्या 10 दिशा म्हणजे काय, आकाशाला आलिंगन दिलेलं आहे त्याने, आकाशाला भेट दिली. 10 दिशानं जसे आकाशाला भेट दिली तसं ह्याचं ऐकणं भगवंताच्या संपूर्ण शब्दाला भेटतं आहे, आलिंगन देतं आहे. ते शब्द जसं जसं पुढे येतील तसं तसं ते आत्मसात केले जातात. श्रीकृष्णोक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा, म्हणोनी घोटू भरे पाहे एक सरा अवघेयाचा. आता झालं याच्यामध्ये काय आहे की उदाहरणं दिलीत. आत्ता एक उदाहरण दिलं, आत्ता एक असं आहे की भगवंत जे सांगतात ते एक प्रकारे समुद्रच आहे, कारण त्यांचं सांगणं समुद्रासारखं अथांग आहे आणि अर्जुन अगस्तीसारखा आहे, तो त्या समुद्राचा घोटच भरतो आहे. एकंदरीत काय झालं की जसं अगस्ती मुनीनं समुद्र पिऊन टाकला होता 3 घोटात, म्हणजे आचमन करायला गेले की ते पिऊन टाकला आणि मग
मग पुन्हा काय करावं, सगळे आता लागले नाही ह्यातले जलचर सगळे त्यांचे मृत व्हायला लागले किंवा त्याची तडफड व्हायला लागली. हे सगळं पाहिल्यावर पुन्हा त्यांना कळवळा आला आणि मग त्यांनी काय लघुशंका म्हणजे लघवी केली आणि त्याद्वारे हे पुन्हा समुद्र तयार झाला. आता त्याच्यासाठी त्याचं पाणी खारट आहे असं म्हणतात. काही असो, आपल्याला उदाहरण कोणतं आहे, ते अगस्तीने जसा समुद्र पिऊन टाकला, समुद्राचा घोट भरला, तसं हे जे काही सांगणं आहे ते अर्जुन रूपी अगस्ती आणि भगवान श्रीकृष्णाचं जे बोलणं आहे ते सागरासारखं असून ह्या अगस्तीनं ते सगळं घोट भरावा असं घेतलं आहे. याचाच अर्थ श्रोता कसा आहे, म्हणजे वक्त्यापेक्षा सुद्धा श्रोत्याच्या ठिकाणी एवढी काही ऐकायची गरज वाटते, ऐकण्याची जी काही त्याच्या ठिकाणी उर्मी तयार झालेली ती किती आहे, हे 2-3 ओव्यात अर्जुनाच्या ऐकण्याचंच महत्त्व सांगून दिलं. ऐसी सोय सांडूनी खवळली, आवडी अर्जुनी देवे देखिली, जेत झालेनी सुखे केली कुरवंडी तया. आता ह्या सगळ्यामध्ये अर्जुनाचं ऐकणं इतकं आहे की त्याला ऐकावंच वाटतंय, सतत ऐकावं वाटतंय. हे त्याच्या ठिकाणची उर्मी पाहिल्यावर भगवंताच्या लक्षात आलं की अर्जुनाला हे ऐकण्याची खूप मोठी आवड आहे. त्याकरता जे काही आता अर्जुनासारखा श्रोता भेटला आहे असं भगवंताला सुख झालं, आनंद झाला. कशासाठी, तर आता बरं झालं, मला सांगावं वाटत होतं आणि असं ऐकणारा मला भेटलेला आहे. मग जे काही आनंद आहे त्याला सांगण्याचा जो आनंद जागा झाला तोच त्याच्यावर वळवून टाकला. ते सांगतात की ते झालेने सुखे कुरवंडी तया, जे काही सुख झालं होतं भगवंताच्या ठिकाणी की खूप चांगला ऐकणारा भेटला, असं सुख झालं, ते सुख अर्जुनाहून ओवाळून टाकलेलं आहे. श्री भगवान उवाच ऊर्ध्वमूलमदशाखम् अश्वत्थं प्राहुरव्यं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. आता 15व्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकाला सुरुवात झाली. भगवान म्हणतात की हा जो काही ऊर्ध्व भाग आहे तो प्रत्यक्ष ब्रह्मच आहे आणि ब्रह्म सर्व व्यापक आहे. पण ते ब्रह्म आपल्या दृष्टीनं, आपण जेव्हा या ठिकाणी काही संसार वृक्षाच्या ठिकाणी येऊ तेव्हा आपल्या दृष्टीने ते वर आहे. ते सगळ्या ह्या संसार वृक्ष जो काही आलेला आहे, प्रसवलेला आहे, त्याचं मुख्य कारण आहे. कारण जसं झाड वाढण्याकरता जमिनीची गरज आहे, असं आधांतरी कधी झाड वाढणार नाही. त्याच्यासाठी काय असतं, जमिनीची गरज आहे, मातीची गरज आहे आणि त्या मातीच्या ठिकाणी नुसती माती नाही तर ओलाव्याची गरज आहे. या सगळ्यातून ते झाड वाढतं. तसं हा वृक्ष निर्माण होण्याकरता काहीतरी कारण पाहिजे, म्हणून ब्रह्म हे कारण आहे. आणि ब्रह्मच का म्हटलं, कारण तेच एक असं आहे की तिथून जे काही होणारे उत्पत्ती आहे त्याचा ते मुख्य आधार आहे. आता जे सगळं आपण उत्पत्तीला आलेलो आहोत, आपल्या उत्पत्तीचं अधिष्ठान कोण आहे? आज आपण सगळे आहोत मनुष्यजात. ह्या सगळ्यांचे जे व्यवहार चालतात, सगळ्यांच्या शरीरामध्ये असलेल्या इंद्रियांची हालचाल चालते आणि इंद्रियेद्वारा आपण घे दे करत असतो. हे कोणाच्या आधारात आहे, कोणाच्या सत्तेत आहे? तर ती एक परमात्म्याची सत्ता आहे. चाले हे शरीर कोणाची आहे सत्ते, कोण बोलविते हरिवीण. एकंदरीत हे सगळं असणारा तोच असल्यामुळं त्याला ऊर्ध्व म्हटलं. ह्या ऊर्ध्व असलेल्या आणि त्याच्यापासून निघालेल्या अधशाखा, अशी एक कल्पना मांडतात की सगळा संसार वृक्ष निर्माण व्हायचा आहे, पण पहिली जी शाखा आली तोच ब्रह्मदेव. कारण मग सगळं निर्माण करायचं काम त्याच्याकडंच आहे, मग तो आहे. आणि तिथून मग खाली शाखा सगळ्या निर्माण होत गेल्या. पण या परमात्म्याचं जे काही अव्ययपण आहे, कितीतरी हा संसार वृक्ष निर्माण झाला, काही झाला, त्याचा अविनाशी पण आहे तेच आहे.
जसं आपल्या ठिकाणी काय आहे की काही कारण पडले की आपल्याजवळचे आपण पैसे खर्चत राहतो. मग जितके काय आपल्याजवळची शिल्लक होती त्यात खर्च व्हायला लागला तर मग शिल्लक कमी झाली की खर्चामुळं. तसं इथं काही कमी होत नाही, म्हणून ह्याला अव्यय म्हटलं. दुसरी गोष्ट, सतत हा अनादी कालापासून कोण हा वृक्षसुद्धा आहे, याला या अनादीच म्हटलं गेलं. आणि हा परमात्मा अनादी, म्हणून याच्याही दृष्टीनं ते अव्यय ठरलं असं म्हणतात. कोण म्हणतात की जे जाणकार आहेत ते. शिवाय अजून काय सांगतात की ह्या सगळ्या वृक्षाची जी पानं आहेत ते वेदाचेच सगळे काय आहेत, वेदाचे छंद आहेत म्हणा किंवा वेदाचीच ती सगळी पानं आहेत. आणि मग या सगळ्या वृक्षाच्या ठिकाणी एवढा सगळा काही आहे तो वृक्ष, याची सगळी जाण कोणाला आहे तर ज्यानं ह्या वेदाचं तात्पर्य जाणले त्यांना. वेदानं हे सगळ्या मांडण्या का केल्या? एखादी आपण कथा ऐकतो, पण हे कथा किंवा आता हे जसे दृष्टांत पाहतो, पण या दृष्टांताचं तात्पर्य काय, तसे हे सगळ्या मांडणी केली त्याचं तात्पर्य काय असं जर जाणलं तर मग आता जे काय आम्ही संसाराचं वर्णन करतोय वृक्षरूपानं हे तुमच्या ठिकाणी समजून येईल. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.